महाराज या धंदा शब्दाचा अर्थ काय माहिती का? या धंदा दोन अक्षरी शब्द आहे. त्याचा धंदा म्हणजे एकच काम सदा सदा करणे, म्हणजे एकच काम करतच राहणे, नेहमी तेच काम करणे, ते म्हणजे धंदा. म्हणून आपण म्हणलं संतांचा धंदा कुठला तर दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे. देवाचा धंदा कुठला महाराज? धर्माची स्थापना, भक्ताचं रक्षण, दुष्टाचं निर्धारण. संतांचा धंदा कुठला आहे? दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे. फक्त नामचिंतन हा त्यांचा धंदा. माणसाचा धंदा कुठला? तर आता माणसं मोठी होत्यात, त्यांचे लग्न होत्यात, त्यांना पोरं होत्यात, मग आता त्या पोरांना शिकवायचं, त्यांना मोठा करायचं, ते करायचं, ते झालं त्यांचा धंदा. पण त्या संसारामध्ये असताना पण त्यांनी भक्ती चालू ठेवली. तर महाराज ते पण तुकाराम महाराजांसारखे होऊ शकतात. म्हणजे महाराज म्हणत नाही की संसाराला सोडा, महाराज म्हणतात परमार्थात घुसा. म्हणजे संसार सोडू नका पण परमार्थात घुसा. तुकाराम महाराजांनी पण तेच केलं. संसार सोडला का नाही, संसारात होते पण काय केलं? भक्ती केली, नामस्मरण केलं. तुम्हाला नाही रोज देवाची पूजा होत नका करू, नाही तुम्हाला रोज मंदिरात जाता येत नाही करा, पण तुम्ही काय पण काम करत असाल तर नामस्मरण करा. काम काही म्हणा कामामध्ये काम काय म्हणा राम राम. म्हणजे महाराज तुम्ही काम करत असाल तरी तोंडाने शब्द म्हणू शकता. फक्त दोन अक्षरी शब्द आहे. राम कृष्ण पण दोनच अक्षरी आहे, हरी पण दोनच अक्षरी. मग हे तीन शब्द महाराज, तीन शब्दामध्ये लय शक्ती आहे. महाराज या तीन अक्षरांमध्ये लय शक्ती आहे. राम कृष्ण हरी. हरीचं नाव राम आणि कृष्ण हे सागरे नाव आहेत महाराज. म्हणजे देवाने आतापर्यंत जेवढे अवतार घेतलेले आहेत ना, त्यांच्यामध्ये हे दोनच अवतार असे आहेत की ते पूर्ण झाले. पूर्ण अवतार रामकृष्ण. महाराज बाकीचे जेवढे पण अवतार झालेत ना, त्यांनी एकच काम केले, पण या अवतारांनी पूर्ण काम केले. म्हणजे बाकीचे जे अवतार आहेत ते अर्धेच आहेत, राम आणि कृष्ण अवतार हे पूर्ण आहेत. महाराज आता सगळ्याच गोष्टीमध्ये समजा आपण वारकरी संप्रदायाचं उदाहरण घ्या. वारकरी संप्रदायात परिपूर्णच काम द्यायचं, तो संप्रदाय आपला वैदिक संप्रदाय आहे. आणि संसारात पण तसेच आहे. एक जण म्हणला मी तुझी भिंत पाडीन, दुसरा म्हणला बांधणार कोण तुला बाप का?
म्हणजे संसारात सुद्धा अर्ध्या गोष्टीला काहीच किंमत नाही. मग संसारात अर्ध्या गोष्टीला किंमत नसत आपल्या परमार्थात कधी असेल महाराज विचार करा. पूर्ण काम द्यायचं म्हणजे नामचिंतन करायचं पण पूर्णच करायचं. तुम्ही जन्माला आलाय तर मरेपर्यंत फक्त एकच काम करायचं. काय करायचं? फक्त नामस्मरण चिंतन करायचं. नाही तुम्हाला पूजा करताना आली नाही देवाच्या मंदिरात जाता आलं तर काय नाही पण तोंडाने नामस्मरण तरी करता येणार. सदा नाम घोष करू हरी कथा केने सदा चित्त समाधान. महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या मृत्यू लोकात जन्माला आला तुम्ही. मग या मृत्यू लोकात संत का म्हणतात तर आम्हाला या मृत्यू लोकात जर जन्म दिलाय तर आम्ही फक्त आता एकच काम करणार ते म्हणजे फक्त नामस्मरण करणार. नामस्मरण व्यतिरिक्त दुसरं काय नाही करणार. मग आपण माणसं आहेत हे मनुष्य देह आपल्याला पण प्राप्त झालाय तर आपण जन्माला आल्यापासून फक्त एकच काम करायचं ते कुठलं? नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. देव म्हणत नाही की हरे देव म्हणत नाही की माझं नावाचं चिंतन करा. तुम्ही कुठल्या देवाचं नामस्मरण करा कारण की सगळे देव एकच आहे. मुख्य कुठले? 3 देव आहेत. कुठले? ब्रह्म विष्णू महेश. तुम्ही तिघांपैकी कुठल्या पण देवाचं नामस्मरण करा देव तुम्हाला पाहू. कुठलाच विचार करायचा नाही. नामस्मरण करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर तुम्ही तोंडाने म्हणत असाल तर डोळ्यांनी वाईट ऐकायचं. डोळ्यांनी चांगलंच बघायचं वाईट बघायचं नाही. कानाने चांगलंच ऐकायचं वाईट ऐकायचं नाही. तुम्ही डोळ्यांनी देवाकडेच पाहायचं नामस्मरण करताना. कानाने अभंगच ऐकायचे. नाही तर आजकालचे पोरं डोळ्यांनी देवाकडे बघतात तोंडाने दुसऱ्याच म्हणतात आणि कानाने गाणेच ऐकतात. तसं करायचं नाही. नामस्मरण करायचं तर तोंडाने नामस्मरणच केलं पाहिजे. डोळ्यांनी देवालाच पाहिलं पाहिजे आणि कानाने चांगलंच ऐकलं पाहिजे. तुकाराम महाराज जेवढी भक्ती करत होते महाराज म्हणजे ते एकदा नामस्मरणाला बसली की 15 दिवस सुटत नव्हते. मग असे सांगितलं तसेच म्हणजे तुम्ही पण नामस्मरण करताना म्हणत नाही की 15 दिवस करा. आज तासच करा. असं करा की तुम्हाला म्हणजे असं फ्रेश वाटलं पाहिजे एकदम. आता आमचे कृष्ण महाराज आता कोण चाल म्हणत असेल की डोळे झाकून घेतात. का महाराजांचं असं एवढं मन लागतं त्याच्यामध्ये काय सांगताच येत नाही मला. आमचे साहित्य महाराज पक्वाद होते त्यांना विकायला त्यांनी मनाने केली म्हणून भेटले ना. म्हणजे मनापासून त्यांनी पक्वाद शिकला म्हणून त्यांना पक्वाद शिकता आला. आमचे महेश महाराजांचा आवाज कसला व्हाले त्यांनी मनातून आवाज काढतात की महाराज पक्वाद वाजवणं आणि गायन करणे सोपं नाही. पण जी गोष्ट आपण मनाने करतो ना ती गोष्ट आपल्याला नक्कीच येते. आमच्या महेश महाराजांनी आता 12वीला 85% मार्क पाडले. त्यांनी मनाने आम्हाला सांगितलं की मार्क पाडणार म्हणजे पाडणारच. त्यांनी करून दाखवलं. महाराजांचा पण आवाज एवढा आहे महाराज की लिटिल चॅम्पला जाऊन आले तळावर. महाराजांचा आवाज एवढा भारी आहे की त्यांचा आवाज ऐकला की परत सारखंच ऐकूशी वाटतं. असेच आमचे रुद्र महाराज झाले कॅमेरामन. त्यांनी त्यांचा कॅमेरा म्हणल्यावर असा जेवणाचा डबा असतो तो कॅमेरा दिसतो मग तो आयताकार आहे. आता तो आयताकार दिसतो मला. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख आलं सर्व आलं कारण निर्मल तुला तस Oh,
चित्ता समाधान सरसकले आलं सर्व अलंकार म्हणजे निर्बळ दिलं तसं असो ऐसे कोटे आठवती नाही देची विदेही भोगदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्यांगा सर्व सुकले आलं सर्व अलंकार आनंद निर्बळ दिलं तसं महाराज तुम्ही नेहमी हरिची कथा करा त्याच्या नावाचा घोष करा त्यामुळे तुमच्या चित्तामध्ये जे वाईट विचार आहेत ना ते सगळे निघून जातील तुमचं मन साफ राहील व तुमच्या अंगावरती सरसकचे दागिने घातले जातील एकदा की तुमच्या अंगावरती सरसकचे दागिने घातले जातील तर तुम्हाला एवढा आनंद होईल की तुम्ही आनंदाच्या भरात डुलणार नाही आणि तुम्ही एकदा डुलायला लागला की कुठं आहात आणि कसे आहात याची तुम्हाला भानही राहणार नाही तुमचा देह काय करते तुम्हाला माहिती नाही देहात असं स्थिती प्राप्त झालेली असं म्हणतो आणि जेव्हा अशी स्थिती प्राप्त होती तेव्हा तुमचं शरीर हे अग्निरूप होतं म्हणजे फायदा बघा तुम्ही सदा ह्याचं नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम काय होतो तुमचं चित्त समाधान होतं तुमचे चित्त समाधान झालं की त्याचा परिणाम काय होतो तुमच्या अंगावर सरसकचे दागिने घातले जातात त्याचा परिणाम काय होतो तुम्ही आनंदाच्या भरात बोलत राहतात कुठे हात ते तुम्हाला शुद्धीत राहत नाही त्याचा परिणाम होतो की तुम्हाला तुमचं शरीर हे अग्निरूप होतं तुमचं शरीर अग्निरूप होतं आणि तुमचं जे पाप पुण्य आहे ते समान होतं म्हणजे पाप पुण्य हे तुमच्या अंगालाच लागत नाही तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितलं म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून निधी पाप पुण्यांगा महाराज जाता जाता तुम्हाला सांगतो तुम्ही जीवनात आला तर आई बापाची सेवा करा नाही तुम्हाला देवाची सेवा करता आली ना नका करू पण आई बापाची करा महाराज आईवरतून असल्या भारी कविता आहे महाराज ह्या जन्म आपला अनुभव ह्या जन्माला आपल्याला आपल्या आईने घातले महाराज आईचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की ते कधीच फेडता नाही महाराज आई म्हणजे भाजीतलं मीठ असते आई बाईला तर विद्यापीठ पण असते आई आणि एवढं झालं एवढं समजलं तर हक्काचं व्यासपीठ असते आपली आई महाराज समुद्राची खुशी आकाशाचा कागद आणि स्वतः सरस्वती सुद्धा लिहायला बसली तरी आई चूप करली त्यानं सांगितलंय स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकार महाराज ज्याला आहे ना हात नाही ज्याला पाय नाही ज्याला डोकं ज्याला कान नाही डोळे नाही त्यांना म्हटलं या अवयवांची किंमत महाराज ज्याला आई आहे ना ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत महाराज तेव्हा तुम्हाला सांगत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी आलं ना माझं नाव बदलून ठेवणार असा शब्द की आई तोंडात घेतला तरी असं आपलं हृदय करवलं देवाची सेवा करा जसे आमचे विनेकरी बाबा करतातच आमचे विनेकरी बाबा पण असेच म्हणजे बाबा नाही ते आमच्याच गरवंदे प्रदीप महाराज गाडेकर महाराज त्यांचं एवढं प्रेम आहे ना देवावर महाराज देवाला निवड दाखवल्याशिवाय त्या पाण्याचा थेंब सुद्धा पित नाही व देवाचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही भक्ती करायची म्हणल्यावर प्रदीप महाराज आधी श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज आणि आमच्या संस्थेतले सर्व माझे गुरुबंधू आमचे श्री पांडुरंग महाराज मंडळ यांच्या चरणी नतमस्तक पण शिवाला पूर्ण देतो ज्ञानेश्वर